जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश भातुरकर श्रावक अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो। बघा, आपण आज बघणार आहे राज्यघटनेचे भाग 1, त्याच्यामध्ये भाग 1 मध्ये कलम 1 ते 4। तर बघू आपण भाग 1 याच्यामध्ये कलमे किती आहेत हो? कलम किती आहे? 1 ते 4। त्यामधली पहिली कलम बघू आपण। कलम पहिली आहे संघराज्य क्षेत्र। बघा, संघराज्य क्षेत्र कलम पहिली, त्याच्यामध्ये बघा काय आहे। संघराज्य क्षेत्रामध्ये पहिले समजून घ्या, संघराज्य क्षेत्र म्हणजे काय आहे की संघराज्य क्षेत्रामध्ये तुम्हाला 28 घटक राज्य, किती? 28 घटक राज्य, 28 घटक राज्य आणि 8 काय हो? केंद्रशासित प्रदेश। 8 केंद्रशासित प्रदेश। कलम 1 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आपला जो देश आहे हा राज्याचा संघ आहे। काय आहे? राज्याचा संघ। संघ राज्य काय आहे? संघ राज्य। पण या शब्दाचा उपयोग केला नाही आहे, राज्याचा संघ। आता राज्याचा संघ काय? तर काय सांगितलं आहे त्यांनी की समजा हा 28 घटक राज्य आहे, 28 घटक राज्य, या घटक राज्यांनी देश नाही बनवला, या घटक राज्यांनी देश नाही बनवला। समजून राहिले का? कोणत्याही राज्याला बाहेर पडता येणार नाही। आता संघ राज्य क्षेत्र यामध्ये 28 ही मोठी कन्सेप्ट आहे, राज्याचा संघ छोटी कन्सेप्ट आहे। याच्यामध्ये 28 घटक राज्य झाले। संघ राज्य क्षेत्रामध्ये काय आलं? संघ राज्य क्षेत्रामध्ये जिथं आपली IPC लागू होते, CRPC लागू होते, इंडियन फ्लॅग आहे, ते सर्व आलं त्याच्यामध्ये। कशामध्ये? संघ राज्य क्षेत्र। त्याच्यामध्ये 28 घटक राज्य आले, 8 काय झाले आपले? केंद्रशासित प्रदेश ते आले, नाही का? सर्व आपले बेटे वगैरे सर्व आलं संघ राज्य क्षेत्र। तर बघा कन्सेप्ट काय आहे की संघ राज्य क्षेत्र याच्यामध्ये 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश। आपला जो देश बनलेला आहे तो कसा आहे? राज्याचा संघ आहे। कोणत्याही राज्याला आपल्या बाहेर, म्हणजे कोणत्याही राज्याला देशाच्या बाहेर जाता येत नाही किंवा बाहेर स्वतंत्र राज्य तयार करता येत नाही। त्याच्यामध्ये संघ राज्य क्षेत्र ही कन्सेप्ट कशी आहे? मोठी आहे। याच्यामध्ये राज्यात संघ म्हणजे 28 घटक राज्य झाले, संघ राज्य क्षेत्र म्हणजे टोटल आलं 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आणि सर्व बेटे वगैरे। त्याच्यामध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं? आपला जो देश आहे भंजक राज्यांचा अभंजक संघ। बघा, भंजक राज्यांचा अभंजक संघ म्हणजे राज्य वेगवेगळे आहेत, त्यांची शासन प्रणाली वेगवेगळी आहे, अभंजक आहेत, फुटलेले आहेत, मान्य आहे, पण त्यांना भंजक आहेत ते, पण त्यांचा संघ कसा आहे? अभंजक। त्यांना फुटून वेगळं होता येणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे। कलम कोणती आहे हो आपली? कलम पहिली, संघराज्य क्षेत्र। त्याच्यामध्ये लक्षात ठेवा 28 घटक राज्य, त्याच्या 8 केंद्रशासित प्रदेश, राज्याचा संघ म्हटलं तर फक्त 28 घटक राज्य। त्याच्यानंतर संघ राज्य क्षेत्र म्हटलं 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, टोटल जिथं भारताचं काय अस्तित्व आहे, म्हणजे भारताचा इंडियन फ्लॅग आहे, जिथं आपला लॉ चालतो, IPC CRPC एव्हिडन्स ॲक्ट चालतो, सर्व कायदे भारतात चालतात, ते सर्व कशामध्ये येते? संघराज्यामध्ये। त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भंजक राज्यांचा हा काय? अभंजक संघ आहे। कोणत्याही राज्याला जर कोण म्हटलं हैदराबाद, समजा हैदराबाद म्हणतो, आपला तेलंगणा फुटून वेगळा होऊन जाईल किंवा आंध्र प्रदेश फुटून वेगळा होईल, असं होता येणार नाही। कलम कोणती आहे? पहिली, संघराज्य क्षेत्र। पुढे जाऊ आपण कलम 2। कलम 2 बघा, नवीन राज्यांची म्हणजे विलिनीकरण, म्हणजे नवीन राज्य सामील करून घेणे। नवीन राज्य काय आहे हो? सामील करून घेणे। बरं, लागते का? नवीन राज्य सामील करून घेणे, नवीन राज्य सामील करून घेणे। बघा, नवीन राज्य सामील करून घेणे म्हणजे काय? नवीन राज्य सामील करून घेणे म्हणजे की आपण कोणत्याही देशावर आक्रमण करून त्याचा भाग सामील करून घेऊ शकतो राज्यामध्ये। म्हणजे बघा, आपण घेतलेला आहे असं
की आपण कोणत्याही देशावर आक्रमण करू शकतो. आपण कोणत्याही देशावर काय करू शकतो? आक्रमण करू शकतो. आक्रमण करून तो भाग काय करू शकतो? भारतामध्ये सामील करून घेऊ शकतो. भारतामध्ये काय सामील करून घेऊ शकतो. कोणता भाग सामील करून घेतलेला आहे आपण घेतलेला आहे आसाम. कोणता घेतलेला आहे? आसाम. त्याच्यानंतर कोणता घेतलेला अजून? आपण घेतलेला गोवा. कोणता? गोवा. हे राज्य आपण घेतलेलं आहे. घटना दुरुस्ती आहे 35वी. कितवी? 35वी घटना दुरुस्ती केलेली आहे. म्हणजे बघा कलम 2 काय म्हणते? नवीन राज्य सामील करून घेणे. म्हणजे आपण कोणत्याही देशावर आक्रमण करू शकतो. आक्रमण केल्यानंतर समजा श्रीलंका आहे, नेपाळ आहे, भूटान आहे, त्याच्यावर आक्रमण करू शकतो. तो भाग आपण भारतामध्ये सामील करू शकतो. कलम किती आहे? 2. नवीन राज्य सामील करून घेणे. क्लिअर आहे? आणि आपण घेतलेही आहेत. कोणते? आसाम, गोवा. बरोबर आहे. घटना दुरुस्ती कितवी? 35वी. क्लिअर आहे? ठीक आहे. पुढची कलम जाऊ आपण. कलम 3 आहे. कलम किती आहे? 3. नवीन राज्यांची निर्मिती. नवीन राज्याची IMP कलम आहे. नवीन राज्यांची काय आहे? निर्मिती. नवीन राज्यांची निर्मिती. बघा नवीन राज्यांची निर्मिती. नवीन राज्यांची निर्मिती काय? तर नवीन राज्यांची निर्मिती त्यात पहिला पॉईंट आहे की पहिले शिफारस करण गृहमंत्री. कोण करते? गृहमंत्री शिफारस करेल. आता नवीन राज्याची निर्मिती पहिले पाहून घ्या काय आहे. शिफारस नंतर करेल. आता बघा एका जिल्ह्याचे अनेक जिल्हे. एका जिल्ह्याचे अनेक जिल्हे. त्याच्यानंतर एका राज्याचे 2 राज्य किंवा अनेक राज्य. ठीक आहे. त्याच्यानंतर जिल्ह्याचे नाव बदल. जिल्ह्याचे काय? नाव बदल किंवा राज्याचे नाव बदल. ही कलम काय आहे? कलम 3. नवीन राज्यांची निर्मिती. याच्यामध्ये एका जिल्ह्यात 2 जिल्हे, 2 जिल्ह्याचा 1 जिल्हाही करू शकता तुम्ही. बरोबर आहे. त्या जिल्ह्याचं नावही बदलू शकता तुम्ही. एका राज्याचे अनेक राज्य करू शकता आणि अनेक राज्याचं काय? 1 राज्य करू शकता. त्याच्यानंतर राज्याचे नाव बदलू शकता, जिल्ह्याचं नाव बदलू शकता आणि त्यांना डिवाइड करू शकता, एकही करू शकता. क्लिअर आहे का? तर आता मग हे कसं कोणत्या कलमेनुसार करतो आपण? कलम 3. कलम किती आहे? 3. तर कलम 3 नुसार तुम्ही करून राहिले. बरोबर आहे. पण याला शिफारस कोण करेल? गृहमंत्री. कोण करतो? गृहमंत्री. गृहमंत्री शिफारस कोणाला करतो? राष्ट्रपतीला. कोण करतो? कोणाला? राष्ट्रपतीला. राष्ट्रपतीची म्हणजेच या कलममध्ये नवीन राज्यांची निर्मिती करणे याच्यामध्ये राष्ट्रपतीची काय लागेल? मग पूर्वसंमती. काय लागते? पूर्वसंमती. त्याच्यानंतर राष्ट्रपतीची पूर्वसंमती भेटली. शिफारस कोण करते? गृहमंत्री. शिफारस कोण करेल? गृहमंत्री. कोणाकडे? राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपतीची काय लागेल? पूर्वसंमती. पूर्वसंमती मिळाली. तर पूर्वसंमती मिळाली नंतर विधेयक कोणाकडे जाईल? समजा महाराष्ट्राचं काय? आपल्याला विदर्भ काय करायचा आहे? वेगळा करायचा आहे. विदर्भ काय करायचा आहे? वेगळा करायचा आहे. तर वेगळा करायचा आहे. केंद्राने ठरवलेलं आहे. तर विधेयक कोणाकडे आलं? महाराष्ट्राकडे. म्हणजे राज्यपालाकडे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आता ते राज्यपालाकडे येईल. राज्यपालाकडे आल्यानंतर इकडे काय आहे? आपलं विधिमंडळ. काय आहे? विधिमंडळ. आता विधिमंडळानं म्हटलं की आम्हाला विदर्भ वेगळा करायचा नाही. बरोबर आहे. विदर्भ वेगळा करायचा नाही. जरी म्हटलं की विधिमंडळाची जरी नकार दिला तर इथं विधिमंडळाची संमती महत्त्वाची नाही. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. संमती महत्त्वाची नाही. बघा कलम लक्षात घ्या. कलम 3 काय? नवीन राज्यांची निर्मिती. नवीन राज्यांची निर्मिती म्हणजे नवीन राज्यांची एका राज्याचे तुम्ही 2 राज्य करा, 2 राज्याचं तुम्ही 1 राज्य करा, एका जिल्ह्याचे तुम्ही 2 जिल्हे करा, त्या जिल्ह्याचे नामकरण करा. नाही का? आता सध्या चालूच आहे ना. उस्मानाबादचं नाव काय झालं आहे? धाराशिव झालं आहे. नाही का? तो इस्लामपूर आहे त्याचं काय झालं आहे? ईश्वरपूर झालं आहे. भरपूर आहे. भरपूर नाव आहे. औरंगाबादचं नाव काय झालेलं आहे? संभाजीनगर झालेलं आहे. कलम 3चाच उपयोग चालू आहे. बरोबर आहे काय? तर कलम 3 म्हणते की तुम्ही राज्य डिवाइड करा, जोडा. नाही का? वेगवेगळे करा. पण त्यासाठी शिफारस कोण करतो? गृहमंत्री. कोण करेल? गृहमंत्री. आणि पूर्वसंमती कोणाची लागेल? राष्ट्रपतीची. बरोबर आहे. मग राष्ट्रपती पूर्वसंमती देईल. ते विधेयक कोणाकडे जाते? राज्यपाल मग नंतर विधिमंडळ. आता विधिमंडळाची इथं संमती महत्त्वाची नाही. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा. याला ठराविक वेळ दिला जाईल. तो ठराविक वेळ वर केंद्रातून दिला जाईल. तो ठराविक वेळेत यांना काय द्यावं लागेल? त्याचे हो म्हणा की नाही म्हणा, काही म्हणा. केंद्र सरकारने ठरवलं तर ते त्याचं नाव बदल झालं, तो जिल्हा वेगळा झाला किंवा राज्य वेगळं झालं. कलम 3 समजली का? 100%. चला पुढे. कलम 4 आहे. कलम 4 आहे
की कलम 300 ज्या 1 2 3 4 कलम आहेत, किती 1 आहे 2 आहे कलम 3 आहे, याच्यामधली जी दुरुस्ती आहे, याच्यामधली काय आहे दुरुस्ती आहे ती 368 काय आपली घटना दुरुस्ती। आता 368 घटना दुरुस्ती समजायची नाही। बघा कलम 4 काय म्हणते, कलम 4 म्हणते समजा भाग कलम 1 मध्ये काय बघितलं आपण की 28 घटक राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहे, पुढे चालून 28 29 होतील, बरोबर आहे। तर तुम्ही त्यांना 368 नुसार जे आपण कुठून घेतलेली आहे 368 दक्षिण आफ्रिका, कुठून घेतलेली आहे दक्षिण आफ्रिकेहून घेतलेली आहे, 368 घटनेत दुरुस्ती करता येते, बरोबर आहे का। तर त्याला 1 2 3 मध्ये जो बदल केला आहे तुम्ही त्याला घटना दुरुस्ती समजायची नाही, कलम 4 समजा। बघा समजा आता पहिल्या कलम मध्ये बघितलं आहे आपण 28 घटक राज्य आहे, 29 झाले तर घटना दुरुस्ती करू नका, क्लिअर आहे। 28 चे 27 झाले तरी घटना दुरुस्ती नाही, 8 केंद्रशासित प्रदेशचे 9 झाले तर काही फरक पडणार नाही, म्हणजे 368 नुसार त्यात घटना दुरुस्ती करू नका, क्लिअर आहे।